गीतेतील कर्मयोग ह्या विषयावर आपलं जे चिंतन चालू आहे त्यात प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि प्रत्येक व्यक्तीचा विचार वेगळा आहे आणि जो जीव जसा आहे त्याप्रमाणे त्याचा विचार चालतो आहे, त्याप्रमाणे त्याचा आचार होतो आहे. आपण बघितलं की सत्वगुणी जर जीव असेल तर तो काय म्हणतो की मी चांगलं कर्म करीन, मला फळ मिळालं किंवा नाही मिळालं तरीही चालेल. कर्म चांगलं करणं हे माझ्या हातात आहे, त्यामुळे ते मी नक्की करीन. जो रजोगुणी जीव असतो तो काय म्हणतो की मी कर्म करीन पण मला याचं फळ मिळालंच पाहिजे. म्हणजे मिळालं पाहिजे नाही, मिळालंच पाहिजे. हां. आणि जो तमोगुणी जीव असतो तो काय म्हणतो की चांगलं फळ मिळणार असेल तरच मी कर्म करीन. म्हणजे मला आधी फळ काय मिळणार आहे ते सांगा आणि तरच मी कर्म करायला प्रवृत्त होईन. जर फळ मिळणार नसेल आणि ते चांगलं नसेल तर कर्म करण्याचा खटाटोप कोणी करायला सांगितला आहे? असा जो म्हणणारा असतो तो तमोगुणी जीव असतो. आणि हे सत्व, रज आणि तम हे जे त्रिगुण आहेत, हे त्रिगुण आपल्या सर्वांमध्ये त्या त्रिगुणांचं प्राबल्य वरखाली सतत होत असतं आणि त्यामुळे ज्या गुणाचं प्राबल्य तसा आपला विचार आणि आचार होत असतो. मग आता हे गुणाचं प्राबल्य का बरं आहे? कारण आपल्या ठिकाणी जी देहबुद्धी आहे ती खूप अजून जागृत आहे. म्हणजे देह म्हणजे मी, फक्त देह म्हणजेच मी किंबहुना, अशी आपल्यात बुद्धी जागृत आहे. आपण असं म्हणतो का की आपल्या ठिकाणी देहाच्या पलीकडे जाऊन आत्मा वगैरे सुद्धा आहे? म्हणजे आपल्याला ते माहिती असतं, आपण ते पुस्तकात वाचतो, कोणीतरी आपल्याला असं प्रवचन कीर्तनात सांगितलं की आपण म्हणतो हो हे तर आम्हाला माहिती आहे. पण माहिती असणं आणि त्याची सतत जाणीव असणं ह्यात फरक आहे. आणि जे संत असतात, जे साधू संत असतात किंवा जे जीवनमुक्त असतात, जे संन्यासी असतात, खऱ्या अर्थाने त्यांच्या ठिकाणी 24 तास याची जाणीव असते की मी म्हणजे फक्त देह नाही, तर देह हे फक्त साधन आहे आणि खराखुरा जो कोणी आहे तो आत्मा आहे. आणि आपल्याला हे फक्त शब्दाने माहीत असतं, पण आपण जेव्हा सगळे व्यवहार करत असतो, सगळा विचार आपला जो होत असतो तो ह्याच भावनेने हे होत असतो की मी फक्त देह आहे. आणि म्हणून समर्थ असं म्हणतात, सुदृढ झाली देहबुद्धी देई, वैराग्य काही होणार नाही, अपूर्ण कामी मन हे विटेना, तुझं विण रामा मज कंठरेना. समर्थाने किती छान म्हणून ठेवलं आहे, अपूर्ण कामी मन हे विटेना. हे सगळं अपूर्ण आहे, ह्यातलं पूर्ण काहीच नाही आहे. पण तरीही हे करत असताना माझं मन विटतं का हो? नाही विटत. आत्ता 10 दिवसापूर्वी गणेश चतुर्थी झाली, तेव्हा आपण छानपैकी मोदकांचा आस्वाद घेतला. उद्या पुन्हा चतुर्थी आहे, तर आपण तयार आहोत की नाही मोदक खायला? म्हणजे मी तयार आहे, तुम्ही आहात की नाही? सगळे आहोत. म्हणजेच काय, आपल्यातली जी देहबुद्धी असते ती इतकी प्रबळ असते की मन ह्या सगळ्यातनं विटतच नाही. मन असं कधी म्हणतच नाही की आता हे भरपूर झालं, आता हे बास झालं. आणि जसे हे रसनेचे चोचले आहे तसेच आपल्या प्रत्येक ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या बाबतीत घडतं. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ह्या प्रत्येकाला आपण अजून जितकं काही त्याचं खाद्य आहे ना, जे बाहेरून मिळणारं आहे ते अजून हवंच हवं आहे. आपण कितीही ऐकलं तरी एखादं छानसं गाणं लागलं की आपल्याला वाटतं की नाही ऐकावं परत. आपल्याला असं वाटतं का की आता हे बाहेरचं खूप ऐकून झालं हो, आता माझ्या आत पण एक आवाज आहे असं ऋषीमुनी म्हणतायत, संतांनी सांगून ठेवला आहे, तो आतला आवाज कधीतरी ऐकायचा प्रयत्न करूया. आणि त्यासाठी आता हे बाहेरचे सगळे आवाज बंद होऊ देत आणि माझं चित्त कुठेतरी अशा ठिकाणी एकाग्र होऊ दे की मला आपोआप तो अनाहत नाद ऐकू येईल. असं अजून आपल्याला वाटत नाही, कारण आपली देहबुद्धी जी आहे ती प्रबळ आहे. आणि ही देहबुद्धी प्रबळ आहे म्हणूनच ह्या गुणांचं आपल्यावरती प्राबल्य. आणि म्हणून सगळे जे देहादिक व्यवहार आहेत त्याच्यामध्ये आपल्या देहाबरोबर त्याच्यामध्ये असणारं मन आणि त्याच्यामध्ये असणारी बुद्धी ही पूर्णपणे गुरफटलेली आहे. ह्या सगळ्यांनी आपल्यावर पूर्ण कब्जा केलेला आहे. आणि मग कब्जा केला म्हणजे काय? एकीकडे मन संकल्प विकल्प करत आहे, बुद्धी कुठेतरी निश्चय करते, एखादी गोष्ट करायचीच आजपासून असं बुद्धी ठरवते. आणि कुठेतरी एखादा काहीतरी मोहाचा क्षण येतो आणि लगेच मन तिकडनं घसरतो मनाचा पाय आणि आपण म्हणतो जाऊ दे, आजपासनं नको, उद्यापासनं करूया, आज नाही तरी मला त्या प्रवचनाला जायचं आहे. म्हणजे काय आपण केलं की आपल्या मनाचा जो संकल्प विकल्प आहे त्या गोंधळात आपण खरं तर अडकलो
आपल्याच बुद्धीने निश्चय केलेला, आपल्याच मनाच्या संकल्प विकल्पाने आपण अडकलो आणि आपण कारण काय दिलं, जाऊ दे नाहीतरी मला प्रवचनाला जायचं. म्हणजे आपण आपल्या मनाचं ही सबब देऊन समाधान करून घेतलं की आज मी हे का करत नाही आहे, मला खरं तर करायचं आहे ना, पण आज आता नाही जमणार. आणि त्यामध्ये आपण सगळे खुश आहोत अजून. म्हणजे आपल्याला असं काही वाटत नाही की अरे असं नको व्हायला, असं का आपलं मन आणि बुद्धी सारखं वेगवेगळं का बरं म्हणतं. आणि म्हणूनच या मन आणि बुद्धी हे जे वेगळ्या ठिकाणी धावत आहेत, त्यामुळे त्यावर माऊली काय म्हणतायत, माऊली असं म्हणतायत, आपण मागच्या वेळेला समत्वम योग उच्चते हे बघितलं होतं की चित्ताचं समत्व म्हणजे काय आणि योग हा कसा त्याच्याशी जुडलेला आहे. माऊली म्हणतात की अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. जिथे मन आणि बुद्धी हे दोन्ही एकमेकांबरोबर एकत्र हात धरून कुठेही पुढे मागे नाही. जशी रथाची 2 चाकं असतात, आपण असं काही क्षणासाठी धरूया की रथाचं एक चाक मनाचं आहे आणि एक चाक बुद्धीचं आहे. जर असं झालं की बुद्धीचं चाक आहे ते म्हणतंय मी असंच करणार आणि मनाचं चाक पुढे मागे व्हायला लागलं तर रथ चालेल का हो नीट? नाही चालणार. म्हणजेच रथाची जशी दोन्ही चाकं एकमेकांबरोबरच सतत चालली पाहिजेत, एकमेकांचं बोट हातात धरूनच चालली पाहिजेत. एखाद्या टांग्याला किंवा एखाद्या बैलगाडीला 2 बैल किंवा एक जोडी जुंपलेली असते. कधीतरी असंही असतं की एखादा बैल अतिशय असा उंचापुरा आणि आपल्याला कळत असतं की हा तरुण आहे आणि उंच छान धिप्पाड आहे, आणि एखादा असतो तो थोडासा ताकदीला कमी असतो. अशी पण जोडी असते. पण तरीही ते प्राणीसुद्धा व्यवस्थित एकमेकांबरोबर सांभाळून घेऊन ती गाडी पुढे नेत असतात. आपण जर बारकाईने कधीतरी गावातल्या रस्त्यांवरनं गेलो तर आपल्याला असे दृश्य बघायला मिळतात. मग जिथे प्राण्यांना सुद्धा हा विवेक आहे की 2 वेगळे जीव आहेत आणि हा जीव थोडासा दुबळा आहे, त्यामुळे आपण उगाचच जास्त स्वतःचा शहाणपणा मिरवत पुढे जायचं नाही आहे, तर त्याचंही बोट धरून आपल्याला पुढे जायचं आहे हे त्या प्राण्यांना सुद्धा कळतं. पण क्वचित प्रसंगी आपल्यासारख्या माणसांना आपल्याच मन आणि बुद्धीच्या बाबतीत हे करायला जमत नाही. आणि म्हणून सातत्याने माऊली काय किंवा स्वतः भगवंत काय आपल्याला भगवद्गीतेमध्ये याविषयी सांगतायत की मन आणि बुद्धी ह्याचं ऐक्य तुझ्या ठायी होणं गरजेचं आहे. कारण जेव्हा मन आणि बुद्धी यांचं ऐक्य होतं तेव्हाच बुद्धियोग जो आहे तो साधणं शक्य होतं. आता बुद्धियोग साधायचा आहे म्हणजे काय, तर आपण केलेलं प्रत्येक जे कर्म आहे ते बुद्धीच्या निकषावर घासून बघायचं आहे, तिकडे तपासून बघायचं आहे की हे आपलं बरोबर चाललं आहे ना, आणि ते पुन्हा शेवटी ईश्वराला अर्पण करायचं आहे. बुद्धियोग म्हणजे असं काही नाही आहे की आपण फक्त तर्काने विचार करून आपलंच काम करत राहणं आणि माझा तर्क मला सांगतो मला वाटतं हे योग्य आहे. हल्ली असं खूप आहे की नाही सांगा. अगदी बाहेर जायची गरज नाही, आपल्या घरात सुद्धा अशी उदाहरणं असतात. आपण अगदी 12-14 वर्षाच्या मुलाला एखादी सूचना केली की अरे अभ्यास असा नाही असा करावा, अरे तू टी व्ही बघत कशी काय गणितं सोडवतोस, तर ते मूल काय म्हणतं नाही नाही मला टी व्ही बघतच गणितं छान सोडवता येतात. म्हणजे तुम्ही मला सांगू नका की टी व्ही बघत गणितं सोडवणं हे चुकीचं आहे, कारण माझ्या मनाने आणि बुद्धीने हे ठरवलं आहे की मला टी व्ही बघतच गणितं सोडवता येतात. मग असं म्हटल्यावर आपण शांत राहतो, आपण म्हणतो बरं आता तुला जर असं करायचं आहे तर तू असं कर. म्हणजेच फक्त तर्काने किंवा मला वाटतं म्हणून ते योग्य असं इकडे आपल्याला माऊली सांगत नाही आहेत. तर माऊली असं म्हणतायत की जे शास्त्राने सांगितलं आहे की प्रत्येक कर्म हे त्या परमेश्वराच्या चरणी आपली बुद्धी आणि आपलं सर्वस्व अर्पण करून तू कर, ते जर तुला जमलं तर खऱ्या अर्थाने तुला योग जाणता आला किंवा योगाचं सार जाणता आलं असं म्हणता येईल. मग ते जेव्हा आपल्याला सांगतायत ते कुठेतरी आपल्याला बुद्धियोग सांगतायत, म्हणजे निष्काम कर्माकडेच घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. मग हे साधंसुद्धा आहे का हो की लगेचच आपल्याला निष्काम कर्म जमेल, आणि जर निष्काम कर्म जमणारच नसेल तर कर्मच नको करायला असं म्हटलं तर चालेल का? असं म्हणून चालणार नाही. म्हणून माऊली आपल्याला काय म्हणतात की तुम्ही सकाम कर्म करा, पण तिथे जाणीव असू दे. प्रत्येक कर्म करताना जाणीव असू दे की माझं हे कर्म सकाम होतं आहे, आत्ता मनात ही इच्छा आहे आणि ही इच्छा धरूनच माझ्या हातून हे काम होणार आहे. असं कुठेही उगाचच भोंदूगिरी करू नका की नाही नाही मला अशी काही इच्छा वगैरे नाही आहे, मी आपलं करते, झालं तर ठीक. पण अंतर्यामी इच्छा असते
म्हणूनच किंबहुना आपण ते करायला घेतो. तर हा जो खरेपणा आहे ना, तो इथे खरं तर संतांना अपेक्षित आहे. आणि ज्याला आत्मोन्नतीकडचा प्रवास सुरू करायचा आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आतून खरं असणं, आतून प्रामाणिक असणं आणि जर आपण कुठे चुकत असू तर तिकडे आपणच आपले कान धरणं वेळच्या वेळी हे आवश्यक आहे. कारण ते जर केलं नाही तर आपलं मन कसं आहे, आपलं मन तर असंच आहे की त्याला लाड केलेले आवडतातच. कोणीही लाड केले की त्याला आवडतात. मग आपणच जर आपल्या मनाचे लाड करत राहिलो तर ते मिळेल वा चांगलंच चाललं आहे, करायचं एक आणि दाखवायचं एक. बऱ्याचदा असं असतं की नाही, जगातही आपल्याला खूपदा असं बघायला मिळतं, समाजात बघायला मिळतं, कुटुंबात बघायला मिळतं. आणि जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने जर ब्रह्मांडात आपल्याला हे बघायला मिळतं आहे तर ते आपल्या पिंडात आहे. हा स्वीकार आपल्याला यायला हवा. आपण असं म्हणण्याचं काहीच कारण नाही की हो जगात सगळे असं करतात की दाखवायचे आणि खायचे दात वेगळे, पण माझं तसं नाही. हं, माझं मी जशी आहे तशीच सगळ्या लोकांसमोर असते असं म्हणणं म्हणजे आपण स्वतःशी प्रतारणा करतोय, आपण स्वतःबरोबर खोटं बोलतोय. आणि म्हणून कुठेतरी परमेश्वर भगवंत आपल्याला सांगतायत की असं स्वतःला फसवू नका, स्वतःचे परीक्षक व्हा. दर क्षणी आपल्या जाणीवा ज्या आहेत त्या 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 ठिकाणी असू द्यात आणि त्या जर त्या ठिकाणी राहिल्या तरच हळूहळू सकाम कर्म करत असताना आपण निष्काम कर्माकडे अलगद वळू. आणि मग जे सगळं सकाम कर्मामध्ये आपल्याबरोबर जोडलेलं आहे ते सगळं हळूहळू गळून पडेल, मन आणि बुद्धीचं ऐक्य होईल आणि आपोआप निष्काम कर्माची निर्मिती होईल. आणि निष्काम कर्म जेव्हा आपल्या हातनं घडेल तेव्हा मिळणारा जो आनंद आहे, जे समाधान आहे ते एका वेगळ्याच दर्जाचं असतं. आणि म्हणून एखादं तरी कर्म जर दिवसभरात आपल्या हातून निष्काम कर्म व्हायला लागलं तर हळूहळू त्याची संख्या वाढायला लागेल ना. कारण जर एखादी गोष्ट समाधान देते, आनंद देते असं आपल्याला वाटलं तर आपण ते परत परत करतो की नाही. आपल्याला रसगुल्ले खाऊन आनंद मिळाला तर आपण काय म्हणतो, पुन्हा कोणीतरी 8 दिवसांनी लग्नाला गेलो आणि तिकडे रसगुल्ला असला तर आपण परत खातो की नाही तो. पण कारल्याची भाजी किंवा दुधीची भाजी तिथे असेल ठेवलेली तर आपण खायला जाऊ का. आपण म्हणू की हां म्हणजे ते काय आमच्याकडे लहानपणापासून आईचा असा नियमच होता, काय पहिलं केलं ते वाढायचं आणि ते खायचं, म्हणून आपलं मी खाते हो ह्या 2 भाज्या, पण मला काय आवडत नाही. पण रसगुल्ले मात्र आवडतात आणि जे आवडतं ते करण्याकडे आपला स्वाभाविक कल असतो. आणि म्हणून जर निष्काम कर्मयोग एकदा आवडायला लागला ना, त्यातनं जर समाधान मिळायला लागलं ना तर आपल्या हातनं निष्काम कर्मयोग पुन्हा पुन्हा घडत राहील आणि आपलं प्रत्येक कर्म त्या जाणीवा आपल्या अजून सूक्ष्म होतील आणि प्रत्येक कर्म हे ईश्वरार्पण बुद्धीनेच केलं जाईल. म्हणून परमेश्वर किंवा भगवंत आपल्याला सांगतायत की कर्म करणं टाकू नका. आपण 3ऱ्या अध्यायाचा विचार करताना तर त्याच्यात सगळा कर्मयोगच सांगितला आहे आणि कर्मालाच सगळं महत्त्व आहे. आज कुठेतरी माणसाची ही पण भूमिका होते का की मग जाऊ दे मला कर्मच करायचं नाही, मी आणि माझा मोबाईल, मी आणि माझं गॅजेट, म्हणजे त्याच्यातही कर्म घडतं आहे ना. आपल्याला असं वाटतंय की कर्म घडत नाही आहे, कारण आपल्याला असं वाटतं की कर्म म्हणजे हातापायाने कर्मेंद्रियाने करायच्या गोष्टी म्हणजे कर्म. पण खरं तर कर्म हे चित्ताच्या ठिकाणी किंवा मनाच्या ठिकाणी अधिक आणि कर्मेंद्रियांच्या ठिकाणी कमी घडत असतं. जसं आपण मागे बघितलं होतं की आपले पाय चालतात किंवा हाताने आपण एखादं काम करतो पण त्याची नोंद काही आपल्या पायाकडे किंवा हाताकडे नसते. पण जर आपण चालून एखाद्या ठिकाणी गेलो आणि तिकडे जर आपल्या मनाने आपण काहीतरी कर्म केलं तर त्याची मात्र नोंद आपल्या ठिकाणी कायमची होते. म्हणजेच हाताने किंवा पायाने केलेल्या कर्माची नोंद होत नाही, कारण कर्मेंद्रियांकडे तशी नोंद करण्याची शक्ती नाही. परंतु आपलं मन, चित्त, बुद्धी जिकडे जिकडे गुंतलेली आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण केलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीची, विचाराची, अगदी तो सूक्ष्मसाधा विचार येऊन जाईना. म्हणजे एखाद्याचं भलं होऊ दे हा जितका विधायक विचार आहे तितकाच कधीतरी आपल्या शेजारी, आपल्या कुटुंबातली एखादी व्यक्ती ज्यांच्याशी आपलं तितकंसं चांगलं पटत नसतं त्यांचं जर काहीतरी फार चांगलं आणि भरभराट व्हायला लागली तर प्रत्येकाच्याच मनात थोडासा येतो की नाही किंतु परंतु की ह्यांचं एवढं का चांगलं होतं आहे, काहीतरी ह्याला गालबोट लागू दे. क्वचित येऊन जाईल तो विचार, असा खूप उघड येणार नाही.
आपण कोणाशी तो बोलणार नाही, पण म्हणून तो मनात येऊन गेला नाही असं नाही. आणि तो पुसटसा सुद्धा विचार जर मनात येऊन गेला तर ते आपल्या हातनं घडलेलं कर्म आहे आणि त्या कर्माचं फळ मिळायला वाचून राहत नाही असं कर्माचा सिद्धांत सांगतो. म्हणून इतक्या सूक्ष्म पातळीवर कर्म आपल्या मनचित्त बुद्धी अहंकारीकडे काम करत आहे. आणि म्हणून बुद्धीला शरण जाऊन हे अर्जुना तू सदैव निष्काम कर्म कर असं आपल्याला सांगितलं. मग कर्म हे रजोगुणात्मक आहे आणि रजोगुणाकडनं आपल्याला कुठेतरी रजोगुणाबरोबर मध्यात आहे, म्हणजे तो एकतर तमोगुणाकडे आपल्याला घेऊन जातो किंवा सत्वगुणाकडे घेऊन जातो. तमोगुणाकडे आपण गेलो तर काय होतं, एखाद्या व्यक्तीला वाटायला लागतं एवढं काम मी केलं, मी एवढं केलं कुटुंबासाठी, पण कोणाला काही किंमत नाही, आजपासून मी काहीही करणार नाही, हे वाटायला लागणं म्हणजे आपली रजोगुणाकडनं तमोगुणाकडे वाटचाल झाली. आता काहीही आपण करणार नाही म्हणजे काय, एका जागी बसून राहणार, आणि बसून राहणार म्हणजे शरीर बसून राहणार, मन धावतंच आहे. पण शरीर बसून राहिलं म्हणजे निदान शरीराने तरी नक्की तमोगुण धारण केला. आणि जेव्हा तमोगुण शरीराने धारण केला तेव्हा मनात सुद्धा कुठेतरी मग थोडासा आळस, कुठेतरी नकारात्मकता, कुठले तरी विघातक विचार हे यायलाच लागतात. म्हणून जोपर्यंत आपल्यामधली कर्मप्रवृत्ती ही क्षीण झालेली नाही, कमी झालेली नाही, तोपर्यंत केवळ आपल्याला कोणीतरी सांगतंय की अहो कर्मात काय आहे, कर्मयोग करून कोणी मोक्षाला प्राप्त होत नाही, त्यामुळे तुम्ही कर्मात कशाला वेळ घालवता, असं जरी कितीही आपल्याला कोणीही सांगितलं तरीही कर्म करणं किंबहुना कर्म हे आपल्याकडनं घडत राहणं हाच आपला स्थायी भाव असल्यामुळे ते कर्म आपण टाकण्याचा मुद्दामहून प्रयत्न करू नये. जेव्हा आपण आपल्या मनबुद्धीच्या अशा पातळीवर पोहोचू की आता ह्या कर्मातनं काही आनंद मिळत नाही आणि कशासाठी कर्म करायचं, माझ्यासाठी केलं तरीही आनंद नाही, लोकांसाठी केलं तरीही आनंद नाही, अशा पातळीवर जेव्हा एखादी व्यक्ती पोहोचते, जे पूर्णतः निर्गुण निराकार असं जे परमात्मा, असा जो परमात्मा किंवा असं जे चैतन्य आहे त्याचाच ध्यास घेते, त्याचंच ध्यान करते, निर्गुण निराकाराचं, सगुण साकाराचं नाही, त्या व्यक्ती ह्या ज्ञानयोगाकडे अधिक वळतात. त्यांच्यासाठी ज्ञानयोग आणि सांख्ययोग हा भगवंताने सांगून ठेवला आहे. परंतु ज्यांच्यामध्ये अजून कर्मप्रवृत्ती आहे ती क्षीण झालेली नाही, कमी झालेली नाही, त्यांनी कर्मयोगच आचरायचा आहे. आणि अजून एक गोष्ट ते असं सांगतात की जोपर्यंत आपलं चित्त शुद्ध होत नाही, चित्तावरची मलिनता नष्ट होत नाही, तोपर्यंत आपण जास्त वेळेला कर्मयोगाचेच अधिकारी असतो. क्वचित आपण जर नियमितपणे ध्यानाचा सराव करत असू तर क्वचित एखाद्या क्षणी आपणही त्या एकाग्र किंवा निरुद्ध अशा स्थितीला जाऊ शकतो. चित्ताच्या 5 स्थिती महर्षी पतंजलींनी सांगितले, मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. तर ती जी निरुद्ध अवस्था आहे ना ती अगदी क्षणभरासाठी क्वचित आपल्याला साधू शकते. असं म्हणतात की रोज आपण झोपेमध्ये त्या अवस्थेला काही क्षण तरी स्पर्श करून येतो आणि म्हणून आपल्याला छान वाटतं. बघा, एखाद्या दिवशी आपण सकाळी उठतो आणि आपल्याला असं छान नाही वाटत, म्हणजे आपण झोपून उठतो पण छान झोप झाली असं आपल्याला वाटत नाही. खरं तर आपण 6-7 तास काय आपली नियमाची झोप असेल तेवढे झोपलेले असतो, आपल्याच घरात झोपलेले असतो, शांत झोपलो असं आपल्याला वाटत असतं, पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तेवढं छान वाटत नाही. तर असं ग्रंथ सांगतात की जेव्हा आपल्याला असं वाटत नाही तेव्हा आदल्या रात्रीच्या झोपेमध्ये ती जी सुषुप्ती अवस्था आहे, ती जी समाधी अवस्था आहे, ज्याला आपण काही क्षणांसाठी स्पर्श करून येतो झोपेमध्ये, ती झोपेमधली समाधी अवस्था आहे. पण ती समाधी अवस्था आहे ना, त्यामुळे ती आनंददायी आहे आणि तिकडे आपण जाऊन येतो काही क्षणांसाठी, म्हणून पूर्ण रात्रीची झोप झाल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं. पण ज्या रात्री आपण त्या समाधीला स्पर्श करून येत नाही त्या रात्रीची झोप ही आपल्याला अर्धवट तुकड्यात झाली की काय, पूर्ण झाली नाही की काय, शांत झाली नाही की काय, मला छानच नाही वाटत आहे असं सांगून जातं. समाधीमध्ये किती ताकद आहे हे आपल्याला या छोट्याशा उदाहरणावरून कळतं. मग समाधी हे मनुष्यमात्रांचं अंतिम ध्येय का सांगितलं आहे? कारण त्या ठिकाणी कायमचा आनंद आहे, ज्याला इटर्नल ब्लिसफुल स्टेट असं म्हणतात, की तिकडे कुठेही दुःखाचा लवलेशच नाही.
तिकडे सदोदित आनंदी आनंद आहे. समाधान जितकं तुम्हाला वरच्या पातळीवर नेऊन ठेवता येईल तितका समाधानाचा परमोच्च बिंदू जिथे आहे असं जे ठिकाण आहे ते म्हणजे समाधी. मग आपण जेव्हा खराखुरा मनुष्य देह पुढे जात जात समाधी अवस्थेपर्यंत आपण जातो ह्या जन्मात ह्या देहात असताना, तेव्हा जाणतेपणी आपण तिथे पोहोचतो. म्हणून ती समाधी वेगळी. आपण रोज झोपेत जिथे पोहोचतो तीही अवस्था तीच आहे, पण ती आपल्याला नकळत, आपल्याला जाणवतही नाही, कळतही नाही. कोण आपल्याला तिथे घेऊन जातं आणि एखाद्या रात्री का कोणी घेऊन जात नाही ह्याची पण काहीच उत्तरं आपल्याकडे नाही. कोण घेऊन जातं हेच ठाऊक नाही, तर का कोण घेऊन जात नाही हे कसं कळेल? त्यामुळे हे यदृच्छया घडतं. म्हणून ही जी समाधी अवस्था आहे त्या समाधीपेक्षा जाणतेपणी प्रयत्नपूर्वक आपण स्वतःमध्ये बदल घडवत, आपल्या अंतरंगात बदल घडवत ज्या समाधीला जाऊन पोहोचतो ती समाधी अधिक श्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्या समाधीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व मनुष्य मात्रांची धडपड असायला हवी असं आपल्याला संत सांगतात. आता हे जे योग ही जी गोष्ट आहे, जसं आपण समत्व योग उच्चते ही जी एक व्याख्या पाहिली, तशीच अगदी कर्माशी निगडीत दुसरी एक खूप छान व्याख्या भगवद्गीतेमध्ये केलेली आहे आणि ती आहे योग हा कर्मसु कौशलम. आणि योग हा कर्मसु कौशलम ह्याचा अर्थ बऱ्याचदा आपल्याला असा सांगितला जातो, काय सांगितलं जातो? कर्मातली कुशलता म्हणजे योग. म्हणजे जे कुठलं कर्म आपण करत असू ते कौशल्याने करायचं, म्हणजे ते छान करायचं. तुला जितकं अचूक करता येईल तितकं करायचं, तुला जितकं कौशल्यतेने कौशल्यपूर्ण पद्धतीने करता येईल तेवढं करायचं. तुझ्यात जितकं उत्तमातलं उत्तम आहे ते सगळं तिथे दे आणि ते कर्म करायचं. ही योग हा कर्मसु कौशलम ह्या चरणाची किंवा ह्या व्याख्येचा हा अर्थ आहे असं आपल्याला बऱ्याचदा सांगितलं जातं. पण एक सोपं उदाहरण घेऊया की जर कुशलतेने कर्म करणं म्हणजे योग असेल, तर आता जर एखादी व्यक्ती चोर आहे किंवा दरोडेखोर आहे, तर आता चोरी करणारी व्यक्ती अत्यंत कुशलतेनेच कर्म करते ना. नाही तर येईल का चोरी करता? आपल्याला कोणी दिला हे काम तर येणार आहे का करता? आपल्याला कोणाचं पेन आणि पेन्सिल पण चोरता येणार नाही. घरात जाऊन काय चोरणं तर वेगळीच गोष्ट आहे. का? कारण आपण त्यातलं कौशल्य नाही प्राप्त केलं. म्हणजेच ते करण्यासाठी जे जे गुण अंगीकारावे लागतात, ज्या ज्या तांत्रिक गोष्टी तुम्हाला कळाव्या लागतात आणि त्या तुमच्या अंगी तुम्ही बाणवून घ्याव्या लागतात, त्या तुम्हाला नाही जमले. सावधता असावी लागते चोरी करायची. म्हणजे बेसावध राहून चोरी येते का हो करता? आणि आपण तर क्षणोक्षणी बेसावधच असतो. म्हणजे चोराला कितीतरी सावध असायला लागतं. जर कोणी खरंच त्याला पाहिलं तर त्याला चपळतेने पळून जाता यायला लागतं, निसटून जाता यायला लागतं. मग चोराच्या ठिकाणी हे सगळे गुण आहेत आणि तो कुशलतेने चोरी करतो. म्हणजे बघा, एखाद्या ठिकाणी अशी चोरी होते की कळत पण नाही, त्याचा एकही मागे पुरावा न सोडता चोर चोरी करून जातो. म्हणजेच त्याने कुशलतेने केली की नाही चोरी. मग आपण इथे असं म्हणूया का, वा म्हणजे त्याला उत्तम योग साधला. कारण भगवद्गीतेतच म्हटलंय योग हा कर्मसु कौशलम. म्हणजेच कर्मातली कुशलता म्हणजे योग आहे असं भगवद्गीतेत सांगितलं आहे. तर खरं तर याचा अर्थ असा आहे की कुशलता म्हणजे कर्मातील योग. थोडंसं आपण वेगळं केलं वाक्य. कर्मातील कुशलता म्हणजे योग नाही, तर कुशलता म्हणजे कर्मातील योग. मग आता थोडंसं समजून काय घ्यायचं आहे आपल्याला की कुशलता म्हणजे काय, हे कौशल्य कसलं आहे. आपल्याला योग साधायचा आहे म्हणजे कोणतं कौशल्य अंगीकारायचं आहे, तर पुन्हा एकदा निरपेक्ष मनाने, समत्व बुद्धीने, म्हणजे यश अपयश, जय पराजय, साधलं नाही साधलं काही हरकत नाही, पण कोणत्याही गोष्टीने हुरळून न जाता किंवा दुःखी न होता समत्व साधून निरपेक्ष मनाने आणि ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणं हे त्यातलं कौशल्य आहे. आणि योग हा कर्मसु कौशलम ह्याचा अर्थ हाच आहे की कोणतंही कर्म करत असताना तू ते कौशल्याने कर किंवा कुशलता प्राप्त कर. म्हणजे हे सगळे घटक तुझ्यामध्ये येऊ दे की तू कोणतंही कर्म करताना ते निरपेक्ष मनाने कर, ते ईश्वरार्पण बुद्धीने कर आणि समत्व चित्ताचं राखून कर. हे सगळं जेव्हा आपल्या ठाई येतं आणि एखादं कर्म आपण जेव्हा असं करतो
तेव्हा योगः कर्मसु कौशलम ह्या चरणाचा खरा अर्थ आपल्याला समजला असं म्हणता येईल. आणि म्हणून जर आपल्या डोक्यात असं काही असेल की योगः कर्मसु कौशलम म्हणजे कर्मातली कुशलता म्हणजे योग, हीच व्याख्या किंवा हाच अर्थ बऱ्याच ठिकाणी सांगितला जातो, पण आपण ही कुशलता काय आहे हे जाणून घेण्याचा आपण आत्ता प्रयत्न केला. तर हळूहळू सत्व, रज आणि तम ह्या तिन्ही गुणांपलीकडे जाण्याचं कौशल्य आपल्याला साधायचं ना. कारण सगळं जेव्हा ईश्वराला अर्पण करायचं आहे तेव्हा मी केलं हा अहंभाव आपल्याला टाकून द्यायचा आहे. आणि मला काही जमतच नाही असंही म्हणण्याचं कारण नाही आहे. म्हणजे इथे दोन्ही आहे. कधी कधी असं होतं की मीपणाचा अतिशय अहंकार येतो किंवा अतिशय असं वाटायला लागतं की मला हे कसं जमणार आहे, माझ्यात तर काहीच नाही आहे, मी कोणीच नाही आहे, मला काही जमतच नाही. बघा आपल्याला आजूबाजूला अशी लोकं असतात की ज्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची अत्यंत कमतरता असते. त्यांना कोणत्याही छोट्याशा कामाचा पण ताण येतो. घरी एक मेहूण जेवायला घालायचं म्हणजे 2च लोकं येणार, मेहूण म्हणजे 2, तरीही त्या स्त्रीला आदल्या दिवशी रात्री झोप येत नाही की अरे बापरे आता 2 लोकं बाहेरची जेवायला येणार आहे. का? कारण स्वतःमध्ये आत्मविश्वास जर कमी असेल तर व्यक्ती खूप डळमळीत होऊन जाते. मला हे कसं जमेल, मला जमणारच नाही. पण मग तिथेही जर आपण ही ईश्वरार्पण बुद्धी कायम ठेवली की मी प्रयत्न करणार आहे, माझ्या हातनं उत्तम स्वयंपाक करण्याचा आणि जे येतील त्यांचं चांगलं आगत स्वागत करण्याचा प्रयत्न करणं हे माझ्या हातात आहे. पण आता ते कसं होणार आहे ते काय मला माहिती नाही आहे. जे होईल ते ईश्वराला अर्पण आहे. त्यामुळे जर एखादी व्यक्ती त्यातली कर्मयोगी असेल तर ती म्हणेल जे होईल ते ईश्वराला अर्पण आहे. जर एखादी व्यक्ती भक्ती मार्गातली असेल तर ती त्या परमेश्वरालाच साकडं घालेल आणि त्याला म्हणेल हे बाबा तूच काय ते करवून घे माझ्याकडून, जे सगळं आहे ते तुझंच आहे, तूच काय तो करता करविता आहेस, त्यामुळे माझी तुझ्यावर अनन्य श्रद्धा निष्ठा भक्ती आहे, त्यामुळे मी काही करण्याचा प्रश्नच नाही. जर चांगलं झालं तरी ते तूच केलं आहेस आणि जर नाही काहीतरी झालं चांगलं बिघडलं तरीही ते तुझ्याचकडनं घडलं आहे, त्यामुळे मी कशाचं काय बरं आणि वाईट वाटून घेऊ. हा जर भाव आपल्या ठिकाणी असेल तर हे कौशल्य आपल्याला साधता आलं असं म्हणायचं. आता हा जर खरा योग या शब्दाचा इथे अर्थ असेल तर मग आपण काम कोणतं केलं, ते लहान होतं का मोठं होतं, त्यात यश मिळालं का अपयश मिळालं, ह्याचा जो विचार आपण कर्म करताना करत असतो, ती जी आपली दृष्टी असते ते कर्म करत असतानाची, ती दृष्टीच आपलं कर्म कसं होणार हे ठरवते. बरोबर आहे? म्हणजे ते ईश्वराच्या चरणी अर्पण होणार की नाही हे आपली त्यामागची दृष्टी ठरवते. आपण किती मोठं काम केलं, आपण किती श्रेष्ठ झालो ह्याच्यावर ते काही ठरत नाही. कारण ईश्वराच्या दरबारात आपण सगळे सारखे आहोत. त्याच्याकडे लहान मोठा, गरीब श्रीमंत, शिकलेला न शिकलेला, शहरी ग्रामीण काहीही भेद नाही. तो म्हणतो सगळे जीव मला सारखे आहेत. किंबहुना त्याला चर आणि अचर अशा दोन्ही सृष्टीतले सगळे जीव सारखे आहेत. आपल्यालाच उगीच वाटत असतं की आपण कोणीतरी वेगळे आहोत, त्याच्यासाठी आपण सगळे सारखेच आहोत आणि म्हणूनच त्यामागची दृष्टी खूप महत्त्वाची आहे. विनोबाजी आपल्याला यासाठी एक खूप सुंदर उदाहरण देतात. विनोबाजी असं म्हणतात की आपण अशी एक कल्पना करूया की 2 माणसं गंगेवर गेली आहेत आणि एक माणूस असं म्हणतो की गंगा गंगा म्हणजे काय, गंगा गंगा म्हणजे काय तर 2 भाग हायड्रोजन आणि 1 भाग ऑक्सिजन, H2O पाणी. ते काय तू उगाच गंगा गंगा करतोय, अरे घरी पाणी येतं आपल्या नळाला ना मुंबईत, तेच पाणी आहे. कदाचित थोडासा काहीतरी फरक असेल चवीमध्ये, त्याच्यातले क्षार वेगळे असतील, काहीतरी थोडं वेगळं असेल, पण गंगा म्हणजे पाणी. तर दुसरा असं म्हणेल कदाचित की नाही ही तर बाबा शंकराच्या जटाजुटांमधनं आलेली आहे, विष्णूच्या पदकमलातून ही निघालेली आहे आणि त्यामुळे ती माझ्यासाठी अत्यंत पवित्र आहे, कारण हिच्या काठावर बसून अनेक ऋषीमुनींनी तप केलेलं आहे. त्यामुळे ही गंगा जी आहे ना ती अत्यंत पवित्र आहे आणि म्हणून माझा भाव जो आहे तो वेगळाच आहे. आज इकडे ठिकाणी आल्यावर आज मी घरी जशी रोज आंघोळ करतो, नळ सोडला, शॉवरने पाणी आलं आणि झाली माझी आंघोळ, तशी ही आजची आंघोळ नाही आहे, तर हे स्नान आहे. बघा आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा आपण स्नान हा शब्द वापरतो. आपण असं म्हणतो का आज मी स्नान केलं, घरी जेव्हा करतो तेव्हा नाही, आपण म्हणतो मी आंघोळ केली. साधा सोपा शब्द आपल्या बोलीभाषेतला. पण गंगा किनारी गेलं ना आणि गंगेत एक डुबकी जरी मारली तरी आपण म्हणतो मी गंगा स्नान करून आलो.
म्हणजे खरं जास्त चांगलं स्नान करायचे तर आपण रोज घरी करत असू, पण गंगेत जाऊन डुबकी मारली तरी आपण म्हणतो गंगा स्नान केलं, कारण तिथे आपली जी भावना आहे ना ती खूप महत्त्वाची. आणि म्हणून विनोबाजी असं म्हणतात की कर्म करत असताना आपली जी दृष्टी आहे ना तसं आपल्याला फळ मिळणार आहे. आता ज्या व्यक्तीच्या मनात गंगा हे फक्त पाणी आहे, H2O असं ज्याने म्हटलं आहे, त्याचीसुद्धा देहशुद्धी दोघांची सारखीच होणार आहे, देहाची शुद्धी दोघांच्याही होणार आहे. पण जो ह्या भावनेने त्या गंगेत डुबकी मारतोय आणि स्नान करतोय त्याच्या चित्ताची सुद्धा काही प्रमाणात शुद्धी होणार आहे. कारण तो म्हणणार आहे की माझ्यातलं जे सगळं मलिनत्व आहे ते हे गंगे आज मी तुझ्यात सगळं सोडून दिलं आणि आता माझं चित्त अंतःकरण जितकं शुद्ध करता येईल तेवढं करायचा मी प्रयत्न केला आणि केवळ ह्याचसाठी हे गंगे मी तुझ्याकडे आलो. हा भाव ज्याच्या मनात असेल त्याच्यासाठी ते केवळ देहाचं शुद्धीकरण करणारं स्नान असणार नाही, तर त्याने त्याच्या मनाची शुद्धी होईल, त्याच्या चित्ताची शुद्धी होईल. आणि म्हणून कृती जरी एकच असली तरी त्याच्यामागचा भाव जर वेगळा असेल तर आपल्याला मिळणारा त्याचा परिणाम जो असतो तो बदलणारा असतो. हे विनोबाजींना आपल्याला सांगायचं आहे. दुसरं एक साधं सोपं आपल्या व्यवहारातलं आजकालच्या उदाहरण घ्यायचं तर आपल्याला सूर्यनमस्काराचं उदाहरण घेता येईल. हल्ली सूर्यनमस्कार हे काय आहे हो? हा एक व्यायाम प्रकार झाला आहे की नाही? सगळ्या वर्गांमध्ये जिथे जिथे व्यायाम शिकवला जातो तिकडे सूर्यनमस्कार घालून घेतले जातात आणि ते सूर्यनमस्कार घालून घेण्यामागे मुख्य हेतू आहे तो व्यायाम. तुमचं शरीर नीट व्हावं, कुठेतरी शरीरावर अतिरिक्त मेद असेल, चरबी असेल तर ती निघून जावी, तुमचे सगळे स्नायू आहेत त्यांना योग्य प्रमाणात ताण मिळावा, तुमचे सगळे सांधे आहेत ते नीट प्रमाणात वाकवले जावे, तुम्ही पुढेही झुकावं, मागेही झुकावं, पाठकड्याला अंतर्वक्र बहिर्वक्र सगळे आकार मिळावेत, ह्या सगळ्याची सोय त्या सूर्यनमस्कारात करून ठेवले. बरं, अत्यंत जादूचा व्यायाम प्रकार आहे आणि त्यामुळे आपल्याला तो आपल्या पूर्वजांनी करायलाच सांगितला. पण ह्याच्यात मुख्य भेद असा आहे की ही सूर्याची उपासना आहे. सूर्यनमस्कार हा केवळ व्यायाम प्रकार नव्हे, ती सूर्याची उपासना आहे. मग जेव्हा एखादी व्यक्ती सूर्यनमस्कार हे व्यायाम प्रकार म्हणून करते तेव्हा तिला त्याचं शारीरिक पातळीवर सगळं फळ मिळणार आहे. पण जेव्हा सूर्यनमस्कार ही उपासना म्हणून मी करते, सूर्याची उपासना आहे आणि म्हणून ती त्या त्या वेळेत व्हायला पाहिजे. बरं, सूर्यनमस्कार घालायची एक वेळ असते सूर्योदयाची. आपण कधीही दिवसभरात आता व्यायाम म्हणून जे घालतायत ते दुपारी 4 आणि 5 वाजता पण घालतात किंवा संध्याकाळी 7ला पण घालतात, सूर्यास्तानंतर सूर्यनमस्कार. कारण काय, आम्हाला सकाळी वेळच मिळत नाही. मग आम्ही म्हणतो ठीक आहे, न घालण्यापेक्षा ऑफिसमधून आलात की तरी घाला 5, कारण आत्ता शरीराचं स्वास्थ्य तरी जपा. म्हणजेच आपण आपल्याला हवं त्या वेळेला केवळ शरीराचा व्यायाम म्हणून आज सूर्यनमस्कार घालतो. पण जेव्हा ती आदित्याची उपासना, सूर्यनारायणाची उपासना म्हणून केली जाते तेव्हा त्याचं जे वेगळं फळ आहे की तुमच्या बुद्धीची जी प्रभा आहे ती अधिक विस्तारते, तुम्ही अधिक प्रतिभासंपन्न होता. तुम्हाला जर लक्षात राहण्याची काही समस्या असेल तर तुमची बुद्धी अधिक तल्लख होऊन गोष्टी लक्षात राहायला लागतात. हे जे सगळे आपल्याला फायदे मिळतात त्या उपासनेमुळे ते केवळ आणि केवळ ह्यामुळे मिळतात की मी सूर्यनमस्कार हा केवळ शारीरिक व्यायाम म्हणून करत नसून प्रत्येक नमस्कार घालताना त्या सूर्याला मनपूर्वक वंदन करते, त्याचं एक वेगळं नाव मी घेते, ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, प्रत्येक वेळेला वेगळं नाव घेते. तो भाव माझ्या मनात आणते की हे सूर्यनारायणा तू आहेस म्हणून मी आहे. तुझी सगळी उष्णता, तू देत असलेला प्रकाश हा सगळा आमच्यापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचतोय म्हणून मी आहे. तो अतिरिक्त झाला तर आपण राहू का हो? सूर्याकडे इतकी उष्णता आहे की क्षणाचा काही भाग, इतक्या छोट्याशा भागात आपण भस्मसात होऊन जाऊ सूर्याच्या अधिक जवळ गेलो तर. म्हणजेच आपल्याला त्याने किती योग्य अंतरावर सुद्धा ठेवलेलं आहे आणि योग्य अंतरावर राहून आपल्याला योग्य त्या गोष्टी योग्य प्रमाणात मिळतात. आपण भारतीय अतिशय काय म्हणायचं भाग्यशाली आहोत, भाग्यवान आहोत, कारण आपल्याला रोज सूर्यदर्शन होतं. आपण मुंबईत राहतो म्हणून आपल्याला पावसाळ्यातले 1-2 महिने नाही होत, पण तरीही
जी परिस्थिती दोन टोकांवर आहे, दोन ध्रुवांवर आहे किंवा काही देशांमध्येही आहे की जे त्या दोन टोकांच्या जवळ देश आहेत, तिकडेही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की कधीकधी तिकडे 2-2, 4-4, 6-6 महिने लोकांना सूर्यदर्शन होत नाही. आणि मग तिकडे खूप जास्त प्रमाणात मानसिक समस्या उद्भवतात लोकांमध्ये. कारण त्या लोकांना त्यांचं आज आपल्याला आपलं जे मन चांगलं प्रफुल्लित राहतं ना, त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की तो सूर्यबाप्पा. तो आपल्याला इतकी छान उष्णता आणि प्रकाश रोज देतोय, म्हणून आपलं तन मन सगळं छान राहिलं आहे. जर एखाद्या ठिकाणी 4 ते 6 महिने सूर्यप्रकाश येत नाही आहे, सूर्याचं दर्शन होत नाही आहे, तर त्या ठिकाणी आपोआप तुमच्या मनात नकारात्मकता, कुठेतरी नैराश्य हे यायलाच लागतं. आणि म्हणून आज जर आपण कुठे जात नाही आकडेवारी काढायला, पण जी आकडेवारी प्रसिद्ध होते त्यानुसार परदेशात भारतीयांपेक्षा डिप्रेशनचे अधिक जास्त रुग्ण आहेत. आणि ते भारतात कमी आहे, कारण भारतीय लोक आणि इतके दिवस होते असं म्हणायला लागेल, याच्या पुढच्या काळात सांगता येत नाही. का सांगता येत नाही? कारण सूर्य तिकडनं भरपूर सगळं देतोय, पण आम्ही काय करतोय, घराची दारं खिडक्या सगळं बंद करून AC लावून बसतोय. मग त्याला आता तो सूर्य काय करेल हो? आणि आता नव्या पिढीमध्ये जर आपण बघितलं तर घर AC, गाडी AC, ऑफिस AC म्हटल्यावर त्या सूर्यनारायणाशी संबंध किती होतो कोणाचा? पण जर त्या सूर्यनारायणाशी संबंध आपण सोडला तर आपल्या शरीर मनासाठी ते अत्यंत घातक आहे. कारण ह्याचे पुरेसे पुरावे परदेशातल्या लोकांनी आपल्याला दिलेले आहेत की त्यांच्या शरीर मनावर ह्याचा कसा परिणाम झाला. आणि त्यामुळे भारतीयांनी खरं तर ह्यातून म्हणजे हे सगळे आता होत आहे, हे नव्या पिढीमध्ये होत आहे. आपल्या पिढीपर्यंत लोक बाहेर जातात, सगळं अनुभवतात, किंबहुना घरात बसायला कंटाळा येतो लोकांना. पण आता नव्या पिढीला जेव्हापासून अजून कोविड आणि वर्क फ्रॉम होम ज्यांच्या घरी असेल, ते सगळी लोक माझ्याशी सहमत होती की वर्क फ्रॉम होम असणारी लोक बेडरूमच्या पण बाहेर येत नाही. येतात का? नाही येत. ते म्हणतात नाही हो, माझी मीटिंग आहे, मला वेळच नाही, हे पूर्णच करायचं आहे, ह्याची डेडलाईनच आहे. असं करून दिवसातले 8 ते 10 तास ते एका 10 बाय 12च्या खोलीच्या सुद्धा बाहेर येत नाहीत. सूर्यप्रकाशात जाणं खूप लांब आहे. आणि ह्याने ते केवळ सूर्यप्रकाशापासून लांब नाही आहे, ह्याने ते माणसांपासून पण लांब चालले आहेत. ह्याचं जरा दुःख आहे जास्त की माणसातला सुद्धा संपर्क याने कमी होऊन चालले. आणि म्हणून कुठेतरी कोणतीही जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा त्या उपासनेमध्ये फक्त शारीरिक फायदा होत नसतो, तर जर आपण ती उपासना ईश्वरार्पण बुद्धीने केली, आपलं मन जर सगळं तिकडे लावलं, तर तीच उपासना आपल्या चित्तशुद्धीसाठी, आपल्या मनाच्या शांतीसाठी आपल्याला खूप मदत करते. आणि म्हणून विनोबाजींनी आपल्याला हे जे उदाहरण दिलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे की आपण कर्म कोणतं करतो ह्यापेक्षा कर्म करतानाची आपली दृष्टी काय आहे ही खूप महत्त्वाची आहे. लोकमान्य टिळकांच्या जीवनातला एक छान प्रसंग आहे. लोकमान्य टिळकांना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिश सरकारचं तर कायम त्यांच्यावर लक्षच होतं की हे काहीतरी चुकीचं करतायत आणि आम्ही यांना पकडतो. तसं एकदा ब्रिटिश सरकारने लोकमान्यांना पकडलं. संध्याकाळची वेळ होती. आता पकडलं म्हणजे त्यांना कारागृहात घेऊन जाणार, तुरुंगात घेऊन जाणार, तसे ते घेऊन गेले. आता लोकमान्य टिळकांचे एक काय म्हणूया त्यांना की त्यांना ईश्वरस्थानी मानणारे असे हे गृहस्थ पुण्यामध्ये होते. त्यांचं नाव दाजी खरे. आपण ऐकलं असेल कदाचित. खरं तर लोकमान्य हे जहाल पक्षाचे आणि दाजी खरे हे मवाळ पक्षाचे होते. पण तरीही दाजी खऱ्यांसाठी लोकमान्य ही व्यक्ती म्हणून जणू काही ईश्वरासमान होती. मग जर आता व्यक्ती एखादी आपल्यासाठी ईश्वरासमान असेल तर आपण आपल्याला जे जे जमेल ते सगळं करतो ना. बरं, हे दाजी खरे पेशाने वकील होते. मग आता लोकमान्यांना पकडून नेलं, ही बातमी पसरली सगळीकडे. म्हटल्यावर दाजींनी काय केलं, आता यांना जामीन मिळाला तर बरं, कारण जामीन मिळाला तर लोकमान्य बाहेर येतील हा विचार करून दाजी खटपट करू लागले संध्याकाळपासून की लोकमान्यांना जामीन मिळाला पाहिजे. पण खूप खटपट करून सुद्धा लोकमान्यांना जामीन मिळाला नाही. इकडे दाजींनाच अत्यंत वाईट वाटलं की अरे, जी व्यक्ती आपल्यासाठी ईश्वरासमान आहे, आपला देव आहे तो, आणि ते ईश्वराला आपल्याला काही मदत नाही करता आली, ह्याचं त्यांना अंतर्यामी खूप वाईट वाटलं. आणि पण आता ही बातमी तर लोकमान्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे.
की आज काय आपल्याला जामीन मिळत नाही आहे, त्यामुळे आजची रात्र आपल्याला इथेच काढायची. जेव्हा दाजी खरे हे लोकमान्यांच्या जिथे त्यांना तुरुंगात ठेवलं होतं त्या कोठडीच्या जवळ गेले आणि त्याने ते दृश्य बघितलं आणि त्यांचा त्या स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास बसेना. रात्रीचे 10 वाजले होते आणि लोकमान्य निवांत झोपले होते. तुरुंगात गेल्याचा पहिला दिवस, संध्याकाळी व्यक्ती तुरुंगात गेली. त्या रखवालदारानेही दाजींना म्हटलं की क्या आदमी है, लोग आते हैं तो कितने गुस्सा होते हैं, या उनको डर लगता है, ये देखो सो भी गए. त्यांनी सांगितलं काही नाही हो, त्यांनी मगाशी छान देवाची प्रार्थना केली आणि ते झोपून गेले. स्वतःच्या घरातली सुखशय्या आणि तुरुंगातली फरशी आणि हाताची केलेली उशी हे त्यांना एकच समान होतं. याला समत्व म्हणतात. समत्व योग उच्चते ही जी आपण मागच्या प्रवचनात एक व्याख्या बघितली होती योग या शब्दाची, तर कुठे आहे हे समत्व? इथे आहे की कशानेही फरक नाही पडला. आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्यांचा कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन या वचनावर असलेला विश्वास की माझं कर्म मी करणार, ब्रिटिश सरकार जो अन्याय करतोय तो उलथून टाकणं आणि माझ्या देशवासियांना स्वातंत्र्य प्राप्त करून देणं, हे एकच माझं कर्तव्य समजतो, हे एकच माझं कर्म आहे आणि तोच माझा धर्म आहे. आणि त्यासाठी मग मला कोणी अटक केली आणि मला तुरुंगात राहायला लागलं तरी मला काहीतरी फरक पडत नाही. जसं माझं घर तसा माझा तुरुंग, कारण घरात असताना सुद्धा विचार सतत देशातच आहेत. घरात आहे म्हणून मी काही माझ्या बायका मुलांचे विचार नाही करत आहे. मी विचार करतोय तो सातत्याने माझ्या देशबांधवांचा आणि माझ्या देशाचा. मग मी तुरुंगात असल्याने माझ्या चित्तामध्ये कायचा फरक पडणार? पण हे केवळ लोकमान्यच करू जाणे. इथे फक्त आपल्या बरोबर हे उदाहरण सांगितलं एवढ्यासाठी की आपण आत्ता जो विषय बघतोय किंवा जो मुद्दा बघतोय की कर्म तेच असतं, पण कर्म करत असतानाची भावना किंवा दृष्टी ही सगळा त्या कर्माचा परिणाम आणि त्या कर्मातनं आपल्याला काय मिळणार हे सगळं बदलून टाकते. आणि म्हणून कर्म तेच आपण करूया, काही वेगळं करायची गरज नाही आहे, पण ते वेगळ्या भावनेने करूया. जेव्हा आपण ते वेगळ्या भावनेने करायला लागू तेव्हा त्या कर्मातनं येणारं जे फळ आहे त्या फळाला आपण बांधील नसू, कारण आपण त्याच्यावर मग अधिकारच सांगणार नाही ना. कर्मण्य अधिकार असते, माझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्यामुळे जे काही होईल ते होऊ दे. आणि हा विचार करणारे लोकमान्य होते, म्हणूनच त्यांना हे जमलं. मग हे जर करायला आपल्याला जमलं तर आपण कुठे पोचतो, आपल्याला काय मिळवता येतं ह्याविषयी भगवद्गीता असं म्हणते, युक्ता कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम्. काय प्राप्त होतं आपल्याला? जर कर्मफळाचा त्याग केला आणि सगळी कर्मफळं ईश्वराला अर्पण केली तर आपल्याला आयुष्यात शांतता आणि स्थिरता प्राप्त होते. आणि जेव्हा ही शांती आणि स्थिरता अंतर्मनात खूप 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 रुजते तेव्हा नैष्ठिकी म्हणजे आपण जे आत्मज्ञान आहे त्या आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो. आणि म्हणून ती शांती आवश्यक आहे. ती काही शांती फक्त आपल्याला रोजच्या व्यवहारात मिळवायची म्हणून नाही सांगितली आहे. इतका उथळ विचार भगवद्गीता करतच नाही. भगवद्गीता आपल्याला समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यासाठीच सांगितली आहे. हे आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं. आपण अजिबात असा विचार करायचा नाही भगवद्गीता आज मला काय देते, बास झालं, मला आज शांत वाटतंय ना, बास. हां, आज मला शांत वाटतंय त्यासाठी मी प्रयत्न करणं नक्कीच आवश्यक आहे, पण तिकडे आपल्याला थांबायचं नाही आहे. आपल्याला जी हाव असते ना, जी भूक असते, मला अजून काहीतरी हवं आहे, मला अजून काहीतरी हवं आहे, ती लौकिक अर्थाने जेवढी भूक आपल्याला असते तेवढी जर ह्या मार्गावर आपल्याला भूक राहिली की मी आज इकडे आहे पण हे माझं गंतव्यस्थान नाही, मला त्या अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे आणि जोपर्यंत अंतरंगातून मी तो माझा आत्मा आणि तो परमात्मा ह्यांचं मिलन होत नाही तोपर्यंत माझे प्रयत्न मी थांबवणार नाही, तोपर्यंत या मार्गावरून मी कायम चालत राहील. हा भाव आपल्या मनात दृढ होणं गरजेचं आहे. आणि तो भाव दृढ तेव्हाच होईल जेव्हा आपण प्रत्येक कर्म जाणीवपूर्वक करून ते ईश्वरार्पण बुद्धीने त्याला अर्पण करू. आणि म्हणून ते म्हणतात युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते.
जर आपण अयुक्त म्हणजे काय, कर्मफळाबरोबर जर आपण बांधले गेलो, चुकीच्या पद्धतीने ते केलं, मनात इच्छा आकांक्षा ठेवून केलं, कामकारेण मनात कामना ठेवून आपण जर ते कर्म करायला लागलो तर आपण त्याच्याबरोबर बांधले जातो. आणि नुसतं आपण बांधले जातो असं नाही, मागच्या वेळेला आपण प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित अशा 3 कर्मांचा विचार केला होता. तर हे अयुक्त कामकारेण ह्याचा मोठा परिणाम कशावर होतो, तर आपल्या संचितात वाढ होते. आणि आपण मागच्याच वेळेला बघितलं की संचितात वाढ होणं हे आपल्यासाठी कसं थोडंसं त्रासदायक आहे. कारण संचितात जेवढी वाढ होत राहणार आहे तेवढं आपल्याला ते गाठोडं वाढत राहणार आहे. आणि मग प्रत्येक जन्मात त्यातलं प्रारब्ध कर्म म्हणून थोडंसं घेऊन यायचं, जगायचं, परत संचितात घालायची वाढ. असं जर आपण करत राहिलो तर आपण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं कधी बाहेर येणार. हा विचार आपल्याला सतत जर शिवत राहिला, हा विचार जर सतत आपल्या मनात येत राहिला तर ते सतत कामना मनात ठेवूनच कर्म करायचं. हे बघा, आपण काही इतके असे मोठे कोणीच नाही आहोत की आपल्याला मनात इच्छा नसेल. आपल्या मनात इच्छा येणारच की मला हे हवं आहे आणि म्हणून मी हे कर्म करते. काही हरकत नाही, सकाम कर्माला नकार नाही आहे. पण सकाम कर्म करत करत जसं म्हणतो ना आपण की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. तसं सकाम कर्म करूया, फक्त ते जाणीवेने करूया की मी सकाम कर्म करते आणि मला हे नाही करायचं. जेव्हा ही जाणीव सतत 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 होत राहील तेव्हा एक दिवस आपण त्या सकामाचं निष्काम कर्मात रूपांतर करू शकतो. पण जर आपण असं म्हटलं की नाही नाही सकाम कर्म नाही सांगितलं आहे, त्या बाईंनी सांगितलं सकाम कर्म करणं चूक, तर मग काही कर्म थांबवणार आहोत का आपण? मग कसं होईल बघा, इकडे आड तिकडे निष्काम कर्म तर जमत नाही आणि कर्मच करायचं नाही, कारण मग सगळी कर्म सकाम होतात, संचितात वाढ होते. मला संचितात काही घालायचं नाही, बरं मग कर्मच नाही. असं करून चालेल का? असं करून नाही चालणार. त्यामुळे कर्म होणार आहेत, कर्म घडणार आहेत, ती सकाम पण होणार आहे. पण ती सकाम होत असताना जर जाणीव ठेवली की या सकामाचं मला निष्कामात रूपांतर हळूहळू करायचं आहे, दर क्षणी ही जाणीव ठेवली तर आपण नक्कीच हळूहळू निष्काम कर्मयोगापर्यंत पोहोचू. आणि ही जाणीवच आपल्याला पुढे घेऊन जाईल, यात तिळमात्र शंका नाही. मग संचित कर्मात वाढ न होण्यासाठी अशी कोणती कर्म असतात की जे आपल्या संचितात वाढ नाही करून आणत? आपण तर म्हणतो की काही केलं की सकाम केलं ना मग संचितात पडलं, जाऊन एक तिकडे फळ देण्यासाठी कर्म जाऊन पडलं, अजून फळ मिळालं नाही आहे ना, गाठोड्यात जाऊन बसलं. तर आपल्याला ग्रंथ असं म्हणतात की अशी 6 प्रकारची कर्म असतात की जर आपण ती केली तर ती संचितात वाढ करत नाहीत. त्यातलं सगळ्यात पहिलं कर्म आहे ते लहान मुलं जे कर्म करतात ते लहान असतात, छोटी असतात, निष्पाप असतात, त्यांच्या मनात काहीही नसतं, कामना नसते कोणतीही, बरोबर आहे की मला ह्याला त्रास द्यायचा आहे म्हणून माझ्या हातात आत्ता काहीतरी आहे त्याने मी ह्याला मारणार, अशी कामना धरून ते करत नाही. त्यांच्या मनात जो भाव असतो तो निष्पाप असतो. त्यांच्यातनं आपल्याला कधीतरी ते फटकाही मारतात, कधीतरी डोळेही आपल्यावर उगारतात, सगळं करतात, पण त्याच्यामध्ये त्यांचा भाव जो असतो ना तो जाणून बुजून तुम्हाला त्रास द्यायचा आहे म्हणून मी हे कर्म करतोय हा नसतो. बघा, आपण लहान मुलांना जपतो, आपण त्यांच्या हातात सुरी, कात्री, ब्लेड काही देत नाही, किंवा आपण म्हणतो ते अग्नी, गॅस त्याच्याजवळ नको, त्याला नेऊ नका. का जपतो? कारण त्यांना अजून माहितीच नाही आहे की ते हाताळायचं कसं. आणि म्हणून चुकून त्यांच्यातनं एखादं असं कर्म घडू शकतं की ज्याचा आपल्याला खूप त्रास होईल आणि नंतर त्या मुलालासुद्धा त्याचा त्रास होईल. म्हणून आपण म्हणतो की नको, त्याच्या हातात काही देऊ नका. आणि म्हणून लहान मुलांनी केलेली जी कर्म असतात लहानपणी ती संचितात जमा होत नाही. दुसरं आहे अजाणतेपणी जी घडलेली कर्म असतात ती. म्हणजेच आपण समजा रस्त्याने चालतोय, चालता चालता एखाद्या व्यक्तीला धक्का लागला, आपलं लक्ष नाही आहे, बरं आपण चालतोय आपल्याच नादात, आणि त्या व्यक्तीला धक्का लागून त्याही व्यक्तीचं लक्ष नव्हतं आणि ती व्यक्ती समजा पडली. आता त्या व्यक्तीला लागणार आहे, ती पडली म्हणजे तिला लागणार आहे, पण आपण त्या व्यक्तीला मुद्दाम ढकललं नाही आहे.
आपण रस्त्याने चालता चालता अजाणतेपणी आपल्या हातनं हे घडलंय, म्हणून ते कर्म संचितात जमा होत नाही. पण तेच जर आपण जाता जाता, असतात बघा अशी लोक रस्त्यात मुद्दाम धक्का देतात, असतात की नाही, आपल्याला कळतं की आता मुद्दाम धक्का देतात. तर असं जर कोणी मुद्दाम धक्का देत असेल कोणाला, तर मात्र ते कर्म संचितात जमा होतं, कारण ते कर्म आपण जाणून केलं. म्हणून दुसरा कर्माचा प्रकार आहे तो हा आहे की अजाणतेपणी केलेली कर्म ही संचितात जमा होत नाही. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मनुष्य सोडून इतर योनीत जी कर्म घडतात, मग ते पशुपक्षी असतील, देवगंधर्व कोणत्याही योनी असतील, त्यात जी कर्म घडतात ती कर्म संचितात जमा होत नाही. आता का होत नाहीत? सोपं आहे. आता एखादा कुत्रा आहे, तर कुत्र्याचा स्थायी भाव आहे ना, त्याला नाही आवडलं की तो चावतो. एखादा उंदीर आहे, आता त्याचे जर त्याने कुरतडल्या नाहीत ना गोष्टी, तर त्याचे दात दोन्ही बाजूचे वाढतात आणि त्याला मृत्यू येतो. त्यामुळे उंदराचा हा स्थायी भाव आहे की वस्तू कुरतडली. आता त्याने वस्तू कुरतडल्यामुळे आपल्या घरातल्या वस्तूंचा नाश होतो ही गोष्ट वेगळी, पण हा उंदराचा स्थायी भाव आहे. नांगी मारणं विंचवाचा स्थायी भाव आहे, चावणं कुत्र्याचा स्थायी भाव आहे. म्हणून जर विंचवाने नांगी मारली, जर उंदराने वस्तू कुरतडल्या, तर त्यांच्या संचितात ते काही जमा होत नाही. आपल्याला असं वाटतं हां, या उंदराने आज येऊन माझ्या घरातली एक साडी माझी कुरतडली ना, मला चांगली अद्दल घडली पाहिजे. काय रे हे गजानना, तुझं हे वाहन म्हणवतोस आणि काही अशी नासधूस करतो हा उंदीर. अरे गजानन काय करणार त्याला? आपण साडी आपल्या कपाटात न ठेवता बाहेर ठेवली आणि खिडकी उघडी ठेवल्यामुळे उंदीर घरात आला आणि त्याने काही न मिळाल्यामुळे साडी कुरतडली, त्याला बिचारे गणेश आपले पूज्य देवता काय करणार? त्यामुळे जाणायचा भाग यातला हा आहे की इतर योनीत केलेल्या कर्मांना संचितात का ती जमा होत नाहीत, कारण ते त्यांचा जो स्थायी भाव असेल तेच कर्म करतात. पण जर आपण विंचवासारखी नांगी मारली, आता आपण खरी अशी नांगी मारत नाही हो, पण आपण बोलतो काहीतरी किंवा आपली एखादी कृती असते की जी दुसऱ्याला दुखावते, मग जर आपल्या हातनं हे घडलं ना, तर मात्र ते त्या संचितात जमा होतं. तिकडे असं कन्सेशन नाही आहे की तुम्ही आत्ता विंचवासारखे नांगी मारलेत ना, त्यांचं जमा नाही होणार आहे, तुमचं पण सोडून देतो आत्ताची वेळ. असं होत नाही, कारण ते म्हणतात तुम्ही माणूस आहात, तुम्हाला विवेक दिला आहे, सारं काय असारं काय, योग्य काय अयोग्य काय सगळं शिकवून पाठवलं आहे, तरी तुम्ही असं करता. हा तुमचा स्थायी भाव नाही आहे, हे शास्त्राला संमत नाही, हे ग्रंथांना मान्य नाही, आणि म्हणून हे चालणार, आणि म्हणून ते आपल्या संचितात जमा होतं. आणि म्हणून हा तिसरा प्रकार आहे की जे मनुष्येतर योनीत केलेली जी कर्म असतात ती जमा होत नाहीत. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान न धरता केलेली जी कर्म असतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा शिक्षक आहे, तो मुलांना रागावतो, मुलांना शिक्षा करतो. काहीतरी जर समजा पाढे लिहिले नसतील, तर पूर्वी काय शिक्षा करायचे, हां मग हा एक पाढा तू आता 10 वेळा लिही, बरोबर आहे. म्हणजे ही शिक्षा काय योग्य आहे? कारण त्या मुलाने लिहिण्याचा जो कामचुकारपणा केला किंवा पाढा पाठ करायचा जो आळस केला, लिही, शिक्षा अगदी योग्य आहे. मग ही शिक्षा जेव्हा शिक्षक करतो तेव्हा त्याच्यात शिक्षकाचा काही मला काहीतरी त्यातनं मिळवायचं आहे. मी कोणीतरी ह्याला आज बेचा पाढा लिहायला 10 वेळा लावला ना, आता हा मोठा झाला की माझं नाव काढेल म्हणून मी आज ह्याला शिक्षा केली, असा विचार करतो का हो शिक्षक? नाही. तो म्हणतो नाही नाही, ह्याला हा पाढा यायला पाहिजे आणि ह्याला पाढा शिकवणं हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळे नाही ह्याला अभ्यास केला तर ह्याला मी शिक्षा करणार. म्हणजे त्या शिक्षकाचा कोणताही अभिमान, गर्व, कर्तृत्व वाढेल असं काही नसतं. आणि म्हणून जेव्हा एखादी आई मुलाबरोबर अबोला धरते, मूल चुकलं म्हणून, शिक्षक एखादी शिक्षा करतो, तेव्हा ह्या सगळ्या ठिकाणी होणारं जे कर्तव्य आहे ते कर्तृत्वाचा अभिमान न बाळगल्यामुळे होणार आहे, म्हणून तेही संचितात जमा होत नाही. त्यानंतर येतं ते निष्काम कर्म, म्हणजे जे कुठलं कर्म आपण ईश्वरासाठी करतो, परमात्म्यासाठी करतो, मग ते भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, कामनारहित मनाने केलेली त्याची प्रार्थना किंवा इतरही असं कुठलंही कर्म की जे आपण त्याला अर्पण करून करतो आहे, असं सगळं कर्म हे निष्काम कर्म आहे आणि ते संचितात जमा होत नाही. आणि जे समष्टीसाठी म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी केलं जातं, व्यष्टी आणि समष्टी, व्यष्टी म्हणजे व्यक्तिगत आणि समष्टी म्हणजे सर्वजण. तर जेव्हा आता आपल्या देशासाठी आत्मबलिदान देणारे अनेक स्वातंत्र्य सैनिक असतात,
टिळक, सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज यासारखे अनेक असे महापुरुष होऊन गेले. नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, कितीतरी अशी नावं आहेत घेण्यासारखी की ज्यांनी देशासाठी, देशबांधवांसाठी सतत तोच विचार करून त्यांच्या कल्याणासाठी काम केलं आणि ते लोककल्याणासाठी केलं असल्यामुळे ते संचितात जमा होत नाही. आणि म्हणूनच आपल्याला जे काही ग्रंथ किंवा शास्त्र किंवा भगवद्गीता सांगते सातत्याने, ती हेच सांगते की आपल्याला संचितात कमीत कमी कर्म जातील असं बघायचं आहे. कारण संचितात जेवढी जास्त कर्म जाणार आहे तेवढं आपलं ते गाठोडं मोठं होणार आहे. ते गाठोडं मोठं झालं की आपोआप आपले तेवढे जन्म पुढे वाढणार आहेत. आणि म्हणून आत्ता आपल्याला कर्म करताना आपल्याला स्वातंत्र्य आहे. आत्ताच आपण बघितलं की आपण कोणत्या दृष्टीने कर्म करतोय, म्हणजेच कर्मात आपण स्वतंत्र आहोत, फळ भोगण्यात आपण परतंत्र आहोत. मग जर कर्मात आपण स्वतंत्र आहोत तर कर्म करत असतानाच जर ते जाणीवपूर्वक केलं तर आपल्याला कदाचित पुढे जाऊन जे भोगणं आहे ते कमी होईल आपल्यासाठी. आणि म्हणून आपल्याला आपल्यासारख्या सगळ्या लोकांसाठी जे 2 मार्ग सांगितले आहेत, लोकेस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां, या 2 निष्ठा सांगितल्या आहेत की 2 प्रकारे लोक माझ्यापर्यंत पोहोचू शकतात किंवा लोकांमध्ये या असतात. भक्तिमार्ग हा सुद्धा नक्कीच त्यात आहे, पण मुख्यत्वे करून लोक कर्ममार्गी तरी असतात किंवा ज्ञानमार्गी तरी असतात. वारकरी पंथातली सर्व लोकही जास्त करून भक्तिमार्गी असतात आणि भक्तीचाही खूप छान काय म्हणूया त्याच्याविषयीचं विवेचन, विवरण हे अनेक अध्यायांमधून भगवद्गीतेत आपल्याला सापडतं. पण मुख्यत्वे करून ज्ञानयोग आणि कर्मयोग ह्या 2 निष्ठा लोकांमध्ये आहेत असं आपल्याला ईश्वराने सांगितलं आहे. आणि ते असंही म्हणतात की आपल्यासारख्यांसाठी मग कर्मनिष्ठा का? आपण म्हणू हे काय, म्हणजे आम्ही का नाही जायचं ज्ञानयोगाच्या मार्गाने, आम्हाला का म्हणून कर्मयोग? कारण मगाशी म्हटलं तसं जे निर्गुण निराकार जे तत्त्व आहे त्या तत्त्वाबरोबर जे एकरूप झालेले आहे किंवा त्या तत्त्वाचाच ध्यास ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्यासाठी ज्ञानयोग आहे. पण ज्या लोकांची अजून चित्ताची मलिनता पूर्णतः गेलेली नाही, कर्मप्रवृत्ती पूर्णतः क्षीण झालेली नाही, अशा सर्व लोकांसाठी भगवंतांनी कर्मयोग सांगून ठेवलेला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांसाठी कर्मयोग हाच एकमेव सध्या तरी मार्ग आहे, जोपर्यंत आपल्या चित्तात अजून मलिनत्व आहे तोपर्यंत. आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागात जे कर्म असं आहे की जे एक क्षणही न करता आपण राहू शकत नाही असं ते कर्म आहे. आणि म्हणून त्या कर्माचा विचार आपण पुढच्या भागात करूया. एक छोटासा अभंग गाते, आपण डोळे मिटूनही ऐकू शकता, उघडे ठेवून आपल्याला जसा हवा तसा ऐकूया. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करायचं किंवा ईश्वराला पूर्ण शरण जायचं म्हणजे काय ते तुकाराम महाराजांनी एका अभंगात खूप सुंदर सांगितलं. तोच अभंग प्रयत्न करूया. जाऊ देवाची गावा घेऊ तेथेची विसावा, तेथेची विसावा घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख देव निवारेल भूक, देव निवारेल भूक. जाऊ देवाची गावा घेऊ तेथेची विसावा, तेथेची विसावा घेऊ तेथेची विसावा. घालू देवासीच भार देव सुखाचा सागर, घालू देवासीच भार देव सुखाचा सागर. देवा सांगू सुख दुःख देव निवारेल भूक, देव निवारेल भूक.
जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा, तेथेची विसावा, घेऊ तेथेची विसावा. राहू जवळी देवापाशी, आता धरुनी पायासी. राहू जवळी देवापाशी, आता धरुनी पायासी. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढवाळे, या देवाची लढवाळे. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढवाळे, या देवाची लढवाळे. जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा, तेथेची विसावा, घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल भूक, देव